कारंजा शहरात 10 जूनपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण कारंजा शहरात नव्हता, पण 11 जून ते 14 जून या काळात रुग्णांची संख्या 9 वर गेली आहे। ही स्थिती पाहता शहरात जनता कर्फ्यू लावण्यात यावा अशा मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती संघटनाचे शहर अध्यक्ष महेश राऊत यांनी कारंजा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे। प्रहार जनशक्ती संघटनाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे वाढते प्रमाण असल्यामुळे शहरात व तालुक्यात भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून कारंजातील प्रशासकीय यंत्रणेवर कार्य करत असताना ताण येऊ नये। कारंजा तालुक्याची लोकसंख्या विचारात घेता कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याकरिता तसेच कारंजा शहर व तालुका भयमुक्त राहावा म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कारंजा शहरामध्ये 15 दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्यात यावा व 15 दिवसीय कडकडीत जनता कर्फ्यूचे पालन व्हावे। अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकाने 100% बंद करण्यात यावे। या निवेदनावर संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।